वंदे मातरम मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं बरं बरं नाही फक्त खरं या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजची जी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे, तर आज खरं महाराष्ट्राची गरज आहे, खरं असण्याची गरज झालेली आहे. कारण खोटं खोटं आणि समोरच्याला बरं वाटेल असं बोलून बोलून पिढ्यानपिढ्यांना येड्यात काढणारे लोक आहे, राजकीय लोक आपण बघत आलेले आहे आणि पिढ्यानपिढ्या वाया चाललेल्या आहे. तर ह्या शृंखलेमध्ये आज हा पहिला व्हिडिओ शूट करतोय मी आणि आज माझ्या सोबत आहे जितेंद्र भावे सर, जे महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलेले. त्यांच्या त्याच थेट आणि खरं खरं बोलण्यामुळं ते समोरच्याला बरं वाटावं, समोरच्याला थोडासा शाब्दिक आधार मिळावा म्हणून कधीही खोटं बोलत नाही. हा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. ह्या चॅनलच्या पहिल्याच व्हिडिओसाठी जितेंद्र भावे सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवर आलेले. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे पहिले तर जितेंद्र भावे सरांचं आपण स्वागत आपल्या महाराष्ट्राच्या टोपीने करूयात. थँक्यू. वंदे मातरम सर. वंदे मातरम. वंदे मातरम. सर, तर तुम्हाला पहिला प्रश्न की काळी टोपी, एवढं ते ॲग्रेशन, एवढी ती चिडचिड, प्रत्येकावर आरोप, प्रत्येक ऑफिस सरकारी कर्मचारी अधिकारी त्यांच्यावर भ्रष्टाचारी किंवा काम चुकारी करण्याचे आरोप, नेहमीच एवढं वाकड्यात का घेता तुम्ही मॅनेज का नाही होत, तुम्ही ऍडजस्ट का नाही करत? मी जर स्वतःला जिवंत माणूस म्हणत असेल आणि मला निसर्गाने जे लिंग दिलेलं आहे ना, तो मी पुरुष आहे. माझा जो पौरुष जागा ठेवायचा असेल, मला जर मर्द म्हटलं जातं ना, मर्दासारखं जर वागायचं असेल ना, तर खरं खरं हे स्वीकारलं पाहिजे. आणि माझ्या जगण्याचा आधार आहे ना संविधान आहे. मी नशिबाने म्हणा, नाही तर कसंही म्हणा, मी भारतात जन्माला आलेलो आहे. मी कुठल्या हुकुमशाही राष्ट्रात जन्माला आलेलो नाहीये. तो मला माझे जे काही अधिकार आणि माझं जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते माझ्या 150 कोटी जनतेला का मिळू नये? कारण संविधानात मला एकट्याला थोडी स्वातंत्र्य दिले, 150 कोटी जनतेला दिलेलं आहे. ते प्रत्येकाला मिळावं. ते मिळू न देणाऱ्यांच्या विरोधात तो राग आहे, द्वेष आहे आणि संताप आहे. तो कशात नाही येतो? शिक्षणात नाही येतो, जीवन शिक्षणात नाही येतो, समाज शिक्षणात नाही येतो. तो जर मला मिळालेला असेल तर मला खरं खरं जे शिक्षण मिळालं, त्याच्यातनं जे ज्ञानार्जन झालं, तर त्याला खरा माणूस जसा प्रतिसाद द्यायला हवा, तर तसा तो जिवंत माणूस प्रतिसाद देतोय. त्याला तुम्ही द्वेष, संताप, राग, ॲग्रेशन असे नावं ठेवताय, पण ते चूक आहे. माझं हे खरं जगणं आहे, खरं वागणं आहे, जे मला माझ्या संविधानानं, माझ्या कायद्यानं मला दिलंय. मी वेगळं काहीच करत नाही. हे सगळ्यांनीच जर वागलं ना, तर खोटं बोलण्याची, खोटं वागण्याची कोणाला गरजच नाही पडणार. पण खोट्यावरचा अतिरेकी विश्वास आणि खऱ्यावरचा विश्वास नसणं, याचं हे द्वंद्व आहे, याचं हे युद्ध आहे. माझा खऱ्यावर विश्वास होता, खऱ्यावर विश्वास आहे, खऱ्यावर विश्वास राहील. आणि खरं बोलण्याने जर अंत होणार असेल तर तो अंत मला मान्य आहे. म्हणून मी काहीही घडलं, तुम्ही त्याला संताप, राग, द्वेष काहीही म्हणा, तरी मी खरं बोलण्याचा आग्रह सोडत नाही आणि तुम्हाला ते ॲग्रेशन वाटतं. काळी टोपी का? तर काळी टोपी हे रागाचं आणि संताप व्यक्त करण्याचं, निषेध व्यक्त करण्याचं हा रंग प्रतीक ठरला म्हणून मी तो घातला. ऍक्च्युअली मला तो तसा नव्हता घ्यायचा. मी काळी टोपी कधी डोक्यात नव्हती माझ्या, पण माझ्या आहे ना हिंदू बांधवांनी सांगितलं आपली भगवी घे, माझ्या आंबेडकरी बांधवांनी सांगितलं आपला निळा घे, माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं हिरवा घे, माझ्या ओबीसी बांधवांनी सांगितलं पिवळा घे, आणि शांततेचं प्रतीक असलेल्या सगळ्या अहिंसावादी लोकांनी सांगितलं आमचा पांढरा घे. मी सगळ्यांचे रंग घेतले. काय चुकलं माझं? आणि ते सगळे रंग का लावले? सगळ्यांना आनंदी करायचं. त्या रंगावरून पण तुम्हाला आज लोक नावं ठेवताय ना की मी काय करू? पण आता तुम्हाला ज्या वेळेला उलगडा होईल, मला तोही आवडला, मला हे आवडले, मला हे आवडले, हे आवडले, सगळ्यांचा रंग आवडला. आणि रंगवाले आपण कोण? रंग काय आपल्या बापाची मतदारी का? म्हणजे यांचा, निळा म्हणजे यांचा, तुमच्या बापाची ठेव आहे काही. हे निसर्गाने उधळलेले रंग, हे निसर्गाचे, तर ते एकत्र केले. मी सगळ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न केला. हेच ते बरं 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 त्या बऱ्या बऱ्या मधून ते त्या जन्माला आली ती काळी टोपी. म्हणून खरं खऱ्यासाठी तुम्हाला पहिलं मी सगळ्यांना एकत्र केलं आणि त्याचं
सगळे रंग एकत्र केल्यामुळे तो काळा रंग तयार झाला आणि तो मी घातला आणि त्याच्यावर लिहिलं जनताच मालक. जे आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य सांगितलं म्हणजे जनतेचं राज्य सांगितलं. आणि 1950 साली संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राहिले तुमचं राज्य आहे म्हणून मी लिहिलं जनताच मालक. आणि मी हे सांगायला निर्भयतेची गरज पडली. 78 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या निर्भय असायची काहीच गरज नव्हती. ते नैसर्गिक होतं जुळालेलं होतं आणि तेच मला सांगायची निर्भयतेनं सांगायची गरज पडली. का तर भ्रष्टाचारांची संख्या वाढली, चोर दरोडेखोर लुटेऱ्यांची संख्या वाढली आणि माझं दुर्भाग्य गोऱ्या इंग्रजांनी ज्या पद्धतीने या देशाला लुटलं त्यांच्या जागेवर स्वातंत्र्यानंतर आलेले काळे इंग्रज ते सुद्धा या देशाला लुटतायत. मग ते सरकारी नोकर असतील, ते लोकप्रतिनिधी असतील म्हणजे आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, हे सगळे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत हेच चोर निघाले, हेच देशद्रोही निघाले. मी खूप धाडसानं सांगतो 100% हे लोक भ्रष्टाचारी आहेत. 1% अपवाद अगदी मनावर दगड ठेवून सांगतो 1% कारण तो टक्का अपवादात्मक रूपात ज्यावेळेला तुकाराम मुंडेंसारख्या, अशोक खेमकांसारख्या, TN शेषन सारख्या माणसांच्या, JF रिबरो सारख्या, गोरा खैरनार सारख्या प्रामाणिक लोकांच्या माध्यमातून बाहेर येतो ना तर त्या 1%ला सुद्धा हे 99% चिरडून टाकतात. मग शेवटी काय होतं 100% भ्रष्ट कारभार, 100% देशद्रोह्यांचाच कारभार आहे हा. ह्याच्यामध्ये कुठलीही सुतराम शंका नाही. पण आता 1% तो प्रामाणिकपणाला, 1% त्या विवेकाला, त्या विवेकी वागण्याला तो मला अपवादात्मकरित्या जाहीर करावा लागतो. ही माझी मजबुरी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सोशल मीडिया किंवा फेसबुक लाईव्ह हे हत्यार बनवून तुम्ही लढत आलेले आहे आणि आज आपण बघतोय महाराष्ट्रातून गावोगावी किंवा तालुक्यांमध्ये लोक, तुमचे पण बरेचसे कार्यकर्ते म्हणा किंवा सामान्य नागरिक देखील म्हणा, तिथला जो त्यांच्यावर होणारा अन्याय तो त्यांचं ते लढण्यासाठी ते त्यांचा फेसबुक काढताय आज. आणि आपण कित्येक लोक नवीन मुलं बघतो असे की ते फेसबुक काढता सरळ थेट लाईव्ह करून टाकतं. तर याचं श्रेय मला पहिली गोष्ट तुम्हाला देऊशी वाटतं. आणि ह्याच संदर्भात मग तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की बाबांनो त्या हत्याराला ओळखा, तो बॉम्ब आहे तुमच्या हातामध्ये, तर त्याबद्दल काय सांगू शकता? 1,65,000, 85,000, 95,000, 1,90,000, 2,50,000 ह्या तुमच्या मोबाईलच्या किमती सांगत फिरू नका. तुमची अक्कल फक्त त्याच्यातल्या 10 किंवा 20% टेक्निकल नॉलेज असलेल्याच टेक्नॉलॉजीला वापरण्याची तुमची अक्कल शिल्लक आहे. तुम्ही तो 100% वापरला पाहिजे. मग तो 20,000चा असला तरी, 10,000चा असला तरी आणि तो 2 लाख 2.5 लाखाचा असला तरी तो वापरा. तो वापरणं गरजेचं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सांगण्यापुरतं 9 मार्काला, 10 मार्काला, 12 मार्काला उरलं आणि संविधान 20 मार्काला, 25 मार्काला, 10 मार्काला, 5 मार्काला त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही त्यांना तेवढीच किंमत देण्याचं जे ठरवलंय ना ते चूक आहे. कृतीपूर्ण जगणं खूप आवश्यक आहे आणि कृतीपूर्ण जगण्यासाठी आता हे जे टूल मिळालेले तुम्हाला अख्ख्या ग्लोबललाच, या ग्लोबलाच मिळालेलं आहे. ते टूल जे आहे ते कुणा एका भारतीयाला नाही मिळालं. अख्ख्या जगात या मोबाईलचा थैमान चालू आहे आणि आपल्या देशात तो सर्वत्र वापरायला परवानगी आहे. फक्त कुठं नाही वापरायचं आहे, इंडियन सिक्रेसी ऍक्ट जिथे लागू आहे म्हणजे मिलिटरी ऑपरेशन्स जिथे चालतात, मिलिटरीच्या लोकांचे जिथे कॅम्प आहेत, मिलिटरीचे ऑफिसेस जिथे आहेत, एअरफोर्सचे ऑफिसेस, नेव्हीचे ऑफिसेस जिथे आहेत, संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं काम करणाऱ्या कार्यरत असलेल्या जागा जिथे तो बोर्ड आहे की व्हिडिओ शूटिंग प्रोहिबिटेड, तिथेच फक्त व्हिडिओ शूटिंग करण्याचा अधिकार नाही. आता सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सुद्धा आता ऑनलाईन झालं, लाईव्ह आहे. आता लाईव्ह आहे, सब कुछ नंगा पुंगा आहे, सगळं मोकळं सगळं दाखवलं जातंय. तर मग आता कोणाला नकोय हा कॅमेरा? तर ज्यांना चोऱ्या करायच्या आहेत, ज्यांना नीट वागायचं नाहीये, तर त्यांच्या विरोधात आमची लढाई आहे आणि त्याचा बखुबी वापर आपण करायला गेलो आणि त्याची महती लोकांना कळली. म्हणून मी धाडसानी म्हणतो मोदी साहेबांना, तुमच्या फडणवीस साहेबांना, अजून काय मुख्यमंत्री असतील त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही CCTV कॅमेऱ्याचं जे काही टुमणं नाचवताय ना, तर ते CCTV कॅमेरे वाटेल त्यावेळेला बंद, वाटेल त्यावेळेला चालू होत आहे. आमचा CCTV कॅमेरा 150 कोटी जनतेला सांगा बरं, तुमचा हा CCTV कॅमेरा चालू करा. कशी फाटते बघा मग तुमची 1.5 फूट 1-1 फूट सगळीकडे याला अलाउड करा. पोलीस डायरेक्ट हिसकून घेतात. पोलीस डायरेक्ट हिसकून घेतात. तर पोलीस आयुक्तांना माझं म्हणणं आहे, तुमच्या सहित तुमच्या केबिन मध्ये सुद्धा बाहेर का बरोबर मोबाईल ठेवायची काय कारण आहे? पोलीस आयुक्त म्हणजे पहिला माणूस ना आमचा,
अरे तुम्ही सांगायचं छातीने अरे आण तुझे सगळे मोबाईल आण चल बस काय पाहिजे बोलू आपण. जेव्हा मनामध्ये मुळब नसेल ना तुमच्या पालकमंत्र्याचं सुद्धा तुम्ही शूटिंग करा पोलीस आयुक्त म्हणून मग कसा तो हप्ते मागतो कशा पेट्यान कशा ओके मागतो उघड होईल. कसे काय मतदार सुद्धा पकडा जे 500 रुपये फुली 1000 रुपये 3000 5000 रुपये फुलीनी मतदार जे तुमच्याकडे पैसे मागता आणा त्यांना कॅमेऱ्यावर फाळा त्यांची सगळं सरळ होईल. अतिरेकी वाटतायत माझे विचार पण हे काही अंशी का होईना अंमलात आणावे लागतील. आणले नाही तर असे जितेंद्र भावे अनेक जण काम करतातच अजून करतच राहतील. सर पुढचा तुमच्यावर एक आरोप आहे नेहमीचा की अनेक लोक तुमच्या कामाकडं तुमच्या फेसबुक लाईव्हला तुमच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओजला आकर्षित होऊन तुम्हाला जॉईन होतात काही आंदोलनं करतात काही काळासाठी तुमच्याबरोबर राहतात. तर हे सहकारी सोडून तुम्हाला का जाता काही कालांतरानंतर. दुसरं काही लोकांना मग तुम्ही फेसबुकवर ब्लॉक करून टाकता. आणि दुसरा एक असा आरोप आहे तुमच्यावर की आता पण सध्या तुमच्यावर 10-12 केसेस झालेल्या आहेत आणि मागे 2-3 वर्षापूर्वी पण केसेस झाले होते. तर जेव्हा पोलीस कारवाई चालू होते जेव्हा केसेस होता तर लोकांचा असा आरोप आहे तुमच्यावर की तुमच्या बरोबर जे लोक असतात ते पकडले जातात आणि भावेसर निष्ठून जाता आणि ते कुठेतरी मॅनेज होता किंवा काय तर त्याची थोडासा खुलासा आपण करावा. पहिला पार्ट काय होता तुमच्या प्रश्नाचा. पहिला पार्ट हा होता की सहकारी तुमच्याकडे आकर्षित होऊन येतात आणि काही काम करतात आणि ते अचानक गायब होतात आणि ते फेसबुकवर जाऊन तुम्हाला सुरुवातीला आहे ना ते चेहऱ्यावर एक चेहरा लावून येतात मास्क लावून येतात आम्ही देशप्रेमी आम्ही देशभक्त आम्ही निस्वार्थ आम्ही स्वार्थासाठी करणार नाही अशा वल्गना करून येतात माझ्याजवळ. बरं माझं कसं आहे सबके लिए खुला आहे दरबार या हमारा. आम्ही कोणालाच रिस्ट्रिक्ट करत नाही आम्ही कोणाचं नाव विचारत नाही जात विचारत नाही धर्म नाही पंथ नाही. या फक्त तुमच्याकडं निर्भय महाराष्ट्र पार्टीत येण्याचा निकष काय एक तर तुम्ही भारतीय असलं पाहिजे आणि माणूस असलं पाहिजे. घेतो आपण त्याला काही तपासित नाही त्याचं मागचं बघचं काहीच शोधत नाही मी. कारण माझ्यासोबत जो राहतो ना तो खरा असला तर टिकतो तो बरा असला खोटा असं करून आपण पुढे चालतो. आता ज्याच्या मनात पाप आहे ज्याच्या मनात स्वार्थ आहे ज्याच्या मनात खुर्ची आहे ज्याच्या मनात लालसा आहे तर ते लोक माझ्याजवळ फार दिवस नाही टिकू शकत. आणि आपलं त्याग तपश्चर्या समर्पण हे 3 शब्द ज्याच्या पक्के पाठ आहेत त्यालाच हे शक्य आहे. उपाशी राहावं लागतं. आता सकाळी मी एक कोरा चहा घेतला आणि आता तुझ्या देखत एक दुधाचा चहा घेतला आणि रात्रीची खिचडी उरलेली होती त्याला बायकोनी कांद्याची फोडणी दिली आणि प्लेट भर मला खिचडी दिलेली आता त्याची माझ्या पोटात. जर मी वखोक करायला लागलो मला जर मस्त मटण बकऱ्याचं पाहिजे मला चिकन पाहिजे मला सूप पाहिजे मला मासे पाहिजे अशी लालसा घेऊन जर मी चालायला लागलो तर ही क्रांती काही होणार नाही. असे ज्या लालसे पोटी जे लोक माझ्या सोबत येतात उपाशी राहणं सहन होत नाही. बरं उपास काय फक्त अन्नाचा नाही माझ्याकडे वेगवेगळ्या भौतिक सुखांचा उपास आहे. पैशाचा उपास तर आहेच पदाचा उपास आहे पदाचा सुद्धा उपास आहे. काही ना कार्यकर्ता हवतच नाही तर पद दे पदाची भूक आहे. तर भूक मारणारा माणूस आहे मी भुकेपासून दूर गेलेला माणूस आहे मी. ज्याला पण जी भूक लागेल ना तर तो भुकेलेला जो माणूस आहे ना तो कुठेतरी लालसेला बळी पडतो आणि तो माझ्यापासून तुटला तर मी त्याला ब्लॉक करून टाकतो. त्याला कुठेही त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. समोरून आला ना तर मी रस्ता बदलून घेतो. असं का करतो तर मला माझ्या मिशन पासून डिस्टर्ब नाही व्हायचंय. नाही आणि 90% लोक परत आलेले ते परत नाही येतात. त्याचं कारण असं आहे कारण मी त्याच्याबरोबर काही आहे ना दुर्व्यवहार केलेला नसतो. मी त्याला कधी लुटलेलं नसतं. मी त्याचा कधी गैरफायदा घेतलेला नसतो. अनेकांचे काम झालेले आहेत लोक येऊन सांगतात आपल्याला की काम झालं पण मी त्याला लक्षात ठेवलेलं नाही. मी फक्त आता पॅन्ट शर्ट मध्ये मला जर भगवे कपडे आता तुमच्याकडे वैराग्याचं प्रतीकच भगवा कपडा आहे त्यालाच तुम्ही साधू पुरुष म्हणता त्यालाच तुम्ही त्यागी म्हणता तर मग मी कपडे भगवेच घातले पाहिजे अशा अवस्थेतलं जीवन मी जगतोय. आता कॅमेऱ्यावर शिळी खिचडी खाल्ली सांगणारे कोणाच्या पार्श्वभागात दम आहे हो. मी सांगतो मी शिळी खिचडी बायकोला मला जाड कांदा आहे तो टाकून फ्राय केलेली खिचडी आवडते मी ती खाल्ली पण ती सांगायची नसते आपल्या इथं. सांगितली का अपयशी चक्का मारतात तुमच्या कपाळावर तू अपयशी खिचडी तू शिळी खातो. मला घंटा फरक पडत नाही त्याचा जे खरं आहे ते सांगता आलं पाहिजे.
सर तुमचे पुढचा विषय असा होता की मी पळून जातो अटक झाल्यावर. अरे नालायकांनो, ते म्हणतात ना की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. हे माझ्याच पक्षातले धुरीनं सांगतात सगळ्यांना पकडून जाऊ दे, तुम्ही नाही पकडले पाहिजे कारण मग बाहेरचं सगळं तुम्हाला पाहायचं असतं. एक दुसरं, यावेळेला पोलिसांनी ठरवलं होतं कारण पोलिसांना सुपारी कशाची मिळालेली आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टी नेस्तनाबूत करायची, तोडायची आणि त्यांची मोडस ऑपरेंडी ठरलेली असते. कर्त्याला ते पकडतच नाही. त्यांनी 1000 वेळा सांगितलं आम्ही भावेला पकडणारच नाही. का तर ज्यांना पकडलं त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी द्वेष भावना जागृत झाली पाहिजे म्हणून. तर हा सगळा षडयंत्राचा भाग असतो. तर ज्यांना म्हणायचे पळून गेले, तोंड लपवलं, तोंड काळं करून गेले, मान्य आहे तुमचा आरोप. तुम्ही भुकत राहा तुमच्या चौकामध्ये, भावे पळून गेला, भावेने तोंड काळं केलं, तो लपून बसला, काही पण भुका तुम्ही. लोक तुमचं ऐकणार नाही, लोक माझंच ऐकणार कारण विश्वासार्हतेचा आलेख माझा मोठा आहे, माझा उंचावणारा आलेख आहे कारण मी नाहीच वागत तसा. आणि प्रत्येक गोष्टीचा खुलासा द्यावाचा असं मला कधी कधी नाही वाटत. मला खरं याच्यातलं या प्रश्नाचं उत्तर आहे ना, माझं खरं उत्तर काय नाही सांगत गेला उडत मी असंच वागत पण तरी पण केला खुलासा. ओके, म्हणून तर थेट बोलणारेच पाहुणे आपण याच्यात आमंत्रित करतो. सर पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, भावे प्लॅस्टोचे 26 दुकानं, भावे न्यूजपेपर एजन्सी सगळं नेस्तेनाबूत झालं. तर आज भावे सरांचा प्रपंच कसा चालतो, घर कसं चालतं, तो पण एक बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की अरे बाबा तो भावे कधीच काम करताना दिसत नाही, दुकानं तर सगळे नेस्तेनाबूत झाले, मग त्याचं घर कसं काय चालतं. आता 3 घरं आहेत माझे, त्याच्यातले 2 घरं जप्तीला आहेत. बिटको पॉइंट वरचं मोठं घर आहे माझं 650 स्क्वेअर फुटाचं, ते जप्तीला आहे. आणि इकडचं 1100 स्क्वेअर फुटाचं आहे, ते जप्तीला आहे. सगळं नेस्तनाबूत झालेलं आहे. एकच जेल रोडचं दुकान आहे आणि आपली पेपरची एजन्सी, त्याच्यात नाही फारसं काही उत्पन्न होत नाही. पण काही साठवलेले पैसे जे आहेत आणि आता परवा तर मला एकदम धक्का बसला, माझे व्यापारी बँकेमध्ये 14,700 रुपये 10 वर्षापासून पडलेले होते. असे कुठं कुठं काय काय पैसे आहेत ते येऊन राहिले, त्याच्यावर जगून राहिलो. पोरगी कामाला आहे, पोरगी पण देते माझ्या बायकोला काहीतरी 5-10 हजार रुपये, मला तो व्यवहार माहिती नाहीये. तर अशा पद्धतीने चालतं आणि बहुतांश भाग हा जनता आणून देते. मला आहे ना स्वतःचं जेवण जे आहे, माझं स्वतःचं जेवण, कपडा लत्ता मला कोण देतं, अगदी अंडर पॅन्टी सुद्धा मला जनतेने दिलेले आहेत. तर मला पैसे लागत नाहीये. त्याचं कारण असं आहे की मी जास्त खर्चच करत नाही कारण माझ्या हे आलेले आहेत काय सगळ्या वागण्या बोलण्यावर रिस्ट्रिक्शन आलेले आहे. ही चप्पल पाटाची या भाऊनी दिलेली, याने दिलेली चप्पल, ही पॅन्ट माझ्या पोरीने दिलेली मला, हा शर्ट माझा ज्यावेळेला मी उत्पन्न कमवत होतो तेव्हा जे शर्ट होते त्याच्यातला हा शर्ट आहे, 5-7 वर्षापूर्वीचा आहे. हा चष्मा मात्र माझ्या मुलीने बनवलाय मला वाटतं. हा नंतर नाही शामराव मोगल सारखे लोक जे त्यांच्या एसपी बनवलेला हा चष्मा SP पगारांनी बनवलाय, त्यांच्या मित्रांनी फुकट बनवून दिला आम्हाला हा चष्मा. शामराव मोगल कांदे आणून देतात, विषमुक्त आणून देतात, असे अनेक 100 किलो येऊन पडलेला आहे तो माणूस आहे, तेव्हा त्यांनी 50 किलो गहू दिलेले. असं चालू राहतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये, वैराग्याचं जीवन जगायला लागले ना, पण त्या वैराग्य वृत्तीमध्ये जर 100% खरेपणा असेल तर अशा वैराग्याला लोक आणून देतात. फक्त एवढंच आहे, ओम भवती भिक्षां देही, मी असं म्हणालेलो नाही. मग म्हणतं लोकांना कळलेलं आहे आता याला गरज आहे, लोक आणून देतात आणि जगतोय, भारी जगतोय, काही प्रॉब्लेम नाही. सर पुढचा प्रश्न असा आहे की हा पक्ष आज 2.5 वर्षाचा झालाय तुमचा निर्भय महाराष्ट्र पार्टी, तो पक्ष चालवायला आता एवढ्या कोर्ट केसेस चालू आहे, त्या कोर्ट केसेस लढायला नंतर तुम्ही खासदारकी पण लढले, आमदारकी पण लढले आणि आता येणारी महानगरपालिका पण लढतायत, म्हणजे तुम्हीच नाही तुमच्या पक्षातले इतर सहकारी पण लढताय. तर यासाठी पैसे येतं कुठून? झिरो बजेट इलेक्शन, झिरो बजेट पॉलिटिक्स आहे त्याचं उत्तर आहे. ते कसं शक्य आहे? हा झिरो बजेट इलेक्शन, झिरो बजेट पॉलिटिक्स असं आहे की उगीच तामझाम करणारी जी आजूबाजूची राजकीय परिस्थिती किंवा राजकारणी आहेत किंवा राजकीय कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या विचारांना अजिबात सहकार्य करायचं नाही. हा पहिला दंडक आहे आपल्याकडे. हे बघा, पायी चाला, पायी आम्ही पायी चालायला शिकवलेलं आहे. सार्वजनिक संडास घासा, पायी चाला, लोकांना भेटा, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करा. याच्याने तुम्ही लोकांची मनं जिंकू शकतात. लोकांची फुकटात कामं करा, लोक
तुम्हाला जोडले जातात आणि लोक पैसे खर्च करतात. 2 नंबरवाले सुद्धा पैसे द्यायला येतात आम्हाला, आम्ही पैसे घेऊन टाकतो. पण ते 2 नंबरवाला आहे का 1 नंबरवाला आम्हाला माहिती नसतं. ते पैसे देऊन गेल्यावर आम्हाला कळतं 5,000 त्याचे सिग्नलवर पैसे देतात लोक पैसे देतात. अरे ते जाऊ दे, परवा पंचवटी एक्सप्रेसनी मुंबईला चाललेलं होतं, एक रेल्वे कामगार आहे, त्यांनी बिचाऱ्याने 500ची नोट काढून दिली मला. म्हणे कोर्टामध्ये खायला प्यायला काहीतरी लागलच ना म्हणे तुम्हाला 3-4 दिवसभर माझ्या 500 रुपयात खा. हे पैसे येत राहतात, पैसे लागत नाही. विश्वास ठेवा. मी आज 14 वर्ष झाले आम आदमी पार्टीपासून तर निर्भय महाराष्ट्र पार्टीपर्यंत मी राजकारणात आहे, पण मी कधी पैसे कमवलेले तुम्हाला आढळणार नाही. आणि पैसे खर्चून आंदोलन केले हे कोणालाच माहिती नाही. कारण आंदोलनाचा आमचा जग्या जो आहे जगबीर सिंग हा आहे ना 3 रुपयाचा एक बोर्ड बनवून देतो, कागदी हातात असतो. आम्हाला जे बोलायचं ते तर कागदावर लिहिलेलं असतं. आपला स्वतःचा हा मोबाईल असतो. हा मोबाईल सुद्धा मला घेऊन दिलेला आहे माझ्या मित्रांनी. तो म्हणतो माझं नाव नको सांगतो, पण मी तुम्हाला सांगतो माझा मित्र बरं का, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या बेडभट्ट्या होत्या, त्याच्या त्याने घेऊन दे. तो म्हणतो माझं नाव नका सांगू, त्याने घेऊन दिलेलं आहे. असं सगळं चालत राहतं. आणि हे उघडं वागडं सगळं मोकळं भोंगळं का सांगायचं, त्याच्याने तुमच्यामध्ये शक्ती आली पाहिजे की बिना पैशाचं सच्शील चारित्र्य ठेवून तुम्ही जर चारित्र्य संपन्न असाल, तुम्ही जर सच्चे असाल तर 0 बजेट इलेक्शन, 0 बजेट पॉलिटिक्स शक्य आहे. गेली 14 वर्ष हा माणूस 0 बजेट पॉलिटिक्स करतोय, 0 बजेट इलेक्शन लढवतोय. आमचा प्रभाव किती तुम्ही म्हणाल, मत पडले तरच तुम्ही यशस्वी, मत नाही पडले तर यशस्वी अजिबात नाही. आम्हाला मत जरी नाही पडले ना, आज लोकांच्या गळ्यातली हड्डी बनलेलं आहे आम्ही. आणि आम्हाला शांत करण्यासाठी आमच्या पायामध्ये ना सगळे पोलिसी कारवाया चालू आहे. माझ्यावर सगळे खोटे गुन्हे दाखल आहे, A to Z. एक गुन्हा खरा दाखल नाही माझ्यावर. हिंमत असेल ना मुख्यमंत्र्यात त्यांनी ते परत घ्यावे ते गुन्हे आणि मला मोकळ्या श्वासाने परत जगू द्यावं. मी तुमच्या सत्ताच उलटून टाकील सगळ्या, इथपर्यंत ताकद आहे माझी. माझा पुढचा प्रश्न त्याच संदर्भातला होता. तुमच्यावर एवढ्या 2-3 महिन्यामध्ये 10 ते 12 गुन्हे दाखल झाले बरं. 8 दिवसात नाही, पण 2-3 महिन्यापूर्वी. हा 2-3 महिन्यापूर्वी 8 गुन्हे दाखल झाले. आणि तो गुन्हे कसे होते, तो खंडणीचा, अॅट्रॉसिटीचा, विनयभंगाचा, तर असे काय काय कांड केलेले नेमके तुम्ही? काहीच नाही हो, काहीच नाही. माझं पोलिसांना म्हणणं हे खाकी वस्त्र तुमच्या अंगावर ज्या वेळेला आलं ना, तर त्यावेळेला ते येण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस तुमच्या गावात पळत होते ना, पायामध्ये दगड घुसत होते, काचा घुसत होत्या, तरी उलथे पालथे होऊन तुम्ही त्या जखमा रिपेअर करून परत शिकले, जगले, वागले, तगले. आता भुंड्याखाली तुमच्या खुर्ची आली तर माझा आलाय. तुम्हाला प्रतारणा करताय, तुम्ही भारत मातेशी प्रतारणा करताय, तुम्ही देशद्रोही होताय खाकी वस्त्र घालून. आणि जेवढे सरकारी नोकर आणि जेवढे आपले लोकप्रतिनिधी आहे ना, ते रोज शेण खाताय, रोज देशद्रोह करताय. तुम्ही वाचवा स्वतःला. तुम्हाला सांगतोय भोग भोगावे लागताय. प्रत्येकाच्या मागे जाऊन पहा तुम्ही, त्याची पोरगीच परत आलेली असते, त्याच्या पोरीला बाळच होत नाही, त्याच्या सुनेला बाळच होत नाही, त्याचे हात वाकडे होऊन जातात, त्याला साखर काय होते, त्याला पॅरालिसिस काय होतो, त्याचे डोळेच काय जातात, त्याचं कानच काय बहिरे होतात, त्याची जीभच काय वाकडी होती. सगळं चालू आहे. इथंच बघायचं. भौतिक सुखांनी तुम्ही सुखी किंवा यशस्वी असता हे सिद्ध होत नाही. यशस्वी होण्याचं मापक म्हणजे खूप पैसे कमवणे म्हणजे यशस्वी अजिबात नाही. मी स्वतःला यशस्वी का म्हणतो बघा, 56 वर्षाचा आहे, 56 वर्षाचा, साखर नाही, प्रेशर नाही, काही नाही, मुक्त हस्ते जगतोय. आणि मी खरा माणूस म्हणून जगतोय. माणूस म्हणून जगता येणं, माणूस म्हणून वागता येणं, माणुसकीची, माणसाची व्याख्या सांगता येणं, लोकांना कृतीपूर्ण माणुसकीचं जीवन जगायला लावणं, जगता येणं, हीच माणसाची यशाची व्याख्या होऊ शकते. या व्यतिरिक्त यशस्वी असल्याची व्याख्या दुसरी नाही. पैसे लागतात जगायला, माध्यम येते, तर त्याला माध्यमापुरतच वापरा, नाही तर त्याचा हव्यास तर काही. आता एका हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या घरात 80 कोटी निघाले. ज्यांच्या घरात 80 कोटी 800 कोटी निघताना त्यांना अक्कलच शिल्लक राहत नाही, खर्चावे कुठं, काय जमा करून घ्यावतं एवढे की डोकं चालत नाही कुठं खर्च करावं. कारण खर्चायलाच तुम्हाला मर्यादा येतात. खाडू का नोटा, खाडू चोरलेल्या नोटा बाहेर काढताना सुद्धा तुम्हाला 1000 वेळाचा विचार करावा लागतो. तर आपले कष्टाचेच पैसे घ्या आणि तेच खर्चा. कशाला भामटेचं जीवन जगता. मी आता एवढा राजकारणात आहे, एवढ्या लोकांच्या गन पॉइंटवर आहे मी, पण मोकळा हिंडतो, भोंगळा हिंडतो, एकटा हिंडतो. ते भोंगळं जे म्हणतोय ना मी, मुद्दाम तुम्हाला ते कळावं की किती पारदर्शक असावं त्याच्यासाठी. नाही तर तुम्ही किती वल्गर बोलतो. आता ते तुम्ही नाकं मुरडणारे कोण आहे माहिती का? पुन्हा तेच भौतिक सुखांमध्ये लोळणारे, सातत्याने 2 लाख रुपये उत्पन्न येणारे, त्या जगण्याला यश म्हणणारे,
त्यांनाच ते पटणार नाही. बाकी आडमधडम जगणारे जे त्यांना ते पटेल. सर खरं तर गेली 40-45 वर्षापासून तुम्ही रस्त्यावरच आहात. तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे. रस्त्यावरच्या वेड्या महिला असो किंवा एका तृतीयपंथाला तुमच्या दुकानात काउंटरवर बसवणं असो किंवा शैक्षणिक म्हणा, हॉस्पिटल म्हणा किंवा कोणत्या क्षेत्रात तुमचं काम नाही आहे, फायनान्स कंपन्या असो, सगळीकडे तुमचं काम आहे. मग आता हे राजकारण का राजकारण म्हणजे तुम्ही तुमच्या सामाजिक कामात ऑलरेडी 45 वर्षापासून एकदम अहोरात्र काम करताय, का राजकारण हवं? राजकारण अतिशय सुंदर आहे. म्हणा तुम्ही माझ्या मागं, राजकारण अतिशय सुंदर आहे. राजकारण अतिशय सुंदर आहे. राजकारण अतिशय सुंदर आहे. राजकारण अतिशय सुंदर आहे. मला काय डोक्यात भरवलं होतं माहिती का, राजकारण गटारगंगा आहे म्हणून मी त्याच्यापासून दूर गेलो होतो. समाजसेवक बाबा आमटे माझ्या पुढे आदर्श होते, त्यांनी राजकारण भंगारे सांगितलं. आईला म्हटलं आता एवढे मोठे मोठे माणसं सांगता म्हणून मी गेलो, त्याचा द्वेष केला, तिरस्कार केला. पण मग अण्णा हजारेंच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल आला, मग त्यांनी सांगितलं राजकारण सुंदर आहे. तुम्ही शी कुठं करावी हे राजकारण ठरवतं, तुम्ही शर्ट कोणता घालावं राजकारण ठरवतो. तुमच्या फेटे होते, आता टोप्या आल्या, टोपे गेले, बोडक्या डोक्यात जागायला लागले. राजकारणाने ठरवलं हे सगळं. तर राजकारणात ठरतं तुम्ही स्वयंपाक काय करावा. तुमच्या घरातला स्वयंपाक जो बनतो ना ते लोकसभेत मंजूर झाले बरं का. राजकारण लोकसभेत ठरतं. त्या कोणच्या लसी घ्यायच्या आता पेटीमध्ये टाकता. राजकारणाने पेटीला मान्यता दिली ना. जाळायचे कसे, फुकटात जाळायचे, विकत जाळायचे, लाकडात जाळायचे, गॅसच्या शेगडीत जाळायचे, कशात जाळायचे ते लोकसभेने ठरवलं. म्हणजे राजकारणातनच जर सगळे तुमचे जीवन जगण्याचे मरण्याचे सगळे नियम जर राजकारणातनं ठरत असतील तर राजकारण अपरिहार्य आहे. ते राजकारण करणाऱ्यांनी ते ना नासवलं, गटारगंगा बनवली आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला गटारगंगा बनवून त्याचा द्वेष करताय, तिरस्कार करताय, संताप करताय. तसं करू नका. राजकारण हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सुंदर, स्वच्छ, पारदर्शक राजकारणच या देशाला तारतं आणि या देशाला पुढे प्रगतीवर नेतं. याच नव्हे तर पृथ्वी तलावरच्या प्रत्येक राष्ट्राला स्वच्छ, सुंदर, पारदर्शक राजकारणच वाचवत असतं आणि म्हणून मी ते करतोय. सर आता ह्या खरं तर तुमचे भरपूर व्हिडिओ मी घेतच राहणार आहे. जेव्हा का कोणीच नाही भेटणार तेव्हा भावे सरांना मी परत बसवणार आहे. कारण भावे सरांकडनं घेण्यासारखं इतकं आहे, हे इतकं प्रचंड असा डोह आहे ज्याचा तू प्रत्येक वेळेस उडी मारा आणि काहीतरी नवीन काढा. तर शेवटचा प्रश्न असा आहे सर की राजकारणात काही आयडिओलॉजी उरली आहेत का नाही, आणि तुम्ही तुमच्या चॉईसनी नाही तर तुम्ही बाय लक तुम्ही एका ब्राह्मण परिवारात जन्माला आलेले जो तुमच्यावर तो नेहमी आरोप होत राहतो की तू ब्राह्मण नाही असं तसं, कारण ते मी स्वतः ऐकलेलं आहे. तर तुम्ही कोणते नेमके, तुम्ही राईट विंगर का लेफ्ट विंगर का काय, आणि आजची राजकारणाची जी आयडिओलॉजी बरं का, पहिल्यांदा मी माणूस आहे आणि मी माणूसच आहे. मग मी लेफ्ट आहे का राईट आहे. लेफ्टचे जे मानवाच्या जीवनाला जगण्यासाठी जे लेफ्टचे विचार चांगले त्यावेळेला मी लेफ्टिस्ट आहे. माणसाला जगण्यासाठी जेव्हा राईट विंगचे विचार चांगले कंपल्सरी आहे, उपयुक्त आहे, त्यावेळेला मी राईट विंगचा आहे. मी मधला केव्हा आहे, जेव्हा जेव्हा मानवतेला आधारभूत ठरेल तो मधला विचार, मी तो मधल्या विचाराचा आहे. आणि मी ब्राह्मण आहे तर कशामुळे यार, त्या ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलो म्हणून ब्राह्मण आहे. माझं काय त्याच्यामध्ये समजा तुला मिळाला असता जन्म, तू ब्राह्मण झाला असता, मी तुझ्या घरात गेलो असतो तर मी तुझ्या जातीत झालो असतो, त्याच्यात काय फरक पडतो. तर ब्राह्मण असणं नसणं माझ्या हातात नव्हतं, तो एक अपघात आहे. हा अपघाती जन्म आहे. अपघाती लग्न करून जन्माला आलेले पोरं आम्ही. आमच्या बापाचं आमच्या आईचं अपघाताने लग्न झालं काय करतात, मीटिंग करतात, त्याच्यातनं काय होतं तर पोट्टे जन्माला येतात. आम्ही जन्माला आलो, आमच्याकडून एक पोट्टी जन्माला आली, ती पण अशी हसी मजाक मध्ये आली अपघातानेच. आम्ही पण काही नेम धरून पोरं जन्माला घातले नाही आणि ते चूक आहे ऍक्च्युअली. अतिशय सजग राहून मुलांना जन्माला घातलं पाहिजे. अर्थात तसं राहूनही मी असे बिघडलेले पोट्टे पाहतोच आहे. तुमच्या माझ्या हातात काही नसतं, निसर्ग जसं ठरवतो तसं होतं आणि आपण चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्याच्या दिशेनं वाटचाल करत राहिली पाहिजे. मला मृत्यू येईल ना तर तुम्हाला सांगतो, माझा मृत्यू कुठं दिसेल तुम्हाला, सत्याच्या रस्त्यावरच माझा मर्डर झालेला असेल. तर त्याच्यातच मला सगळं काही मिळालं असं माझं म्हणणं आहे. तर मी काही राईट लेफ्ट मधला वगैरे काही नाही. मी मानवतेचा पुजारी आहे. मी मानवतेच्या रस्त्यावर चाललेलो आहे. मी सत्याचा पुजारी, मी सत्याच्या रस्त्यावर
चाललेलो आहे आणि हे सगळं शक्य आहे बरं का. पण लालसा जर मध्ये आणली आणि जर तुम्हाला सत्याने हे मिळणारच नाही ही असुरक्षिततेची भावना आली की तुम्ही सत्याची फारकत घेता, तर तो माझ्याकडे विचार आलेला नाही, येणार नाही. कारण मी मृत्यूला कवटाळून टाकणार आहे त्या क्षणाला आणि मृत्यूची भीती नसल्यामुळं तुम्हाला असं निडर आणि निर्भय जगता येतं. तर मृत्यू तुमच्या हातात नाही. परवा 250 लोक बोईंगनी बोंग मध्ये गेले निघून. जाता जाता 5-50 डॉक्टर जे डॉक्टर झालेले होते, आता फक्त ते मास्टर ग्रॅज्युएशन करणार होते, त्यांनाही घेऊन गेले. त्यांच्याबरोबर खाली काही लेबर लोक कामाला आले होते, त्यांनाही घेऊन गेले. तर हे सगळं क्षणभंगूर आहे. हे कठोर आणि कठीण सत्य सगळ्यांनी स्वीकारा. बाकी सगळं ती क्षणभंगुरताच तुम्हाला शिकवेल अशी इच्छा ठेवतो, आकांक्षा ठेवतो, मनीषा बाळगतो. आणि माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही, जो मिळाला आहे त्याच्यात माणूस बना, माणूस बना, माणूस बना, माणूस बना. वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद सर. मित्रांनो, तुम्हाला ह्या खऱ्या भावेंचं जे पण आज तुम्ही ऐकले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि असेच पाहुणे आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये आणायचा प्रयत्न करू, जे थेट समाजाच्या प्रश्नांवर बोलत असतात, फक्त मानव उत्थानासाठी बोलत असतात. तर भावे सरांना ऐकल्याबद्दल तुम्हाला आज कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम.